आपल्या ताल आणि ठेक्यांनी साऱ्या जगाला मंत्रमुग्ध करून 73व्या वर्षी त्यांनी या जगाला निरोप दिला। 15 दिवसांपूर्वी संतूर वादक राहुल शर्मांसोबत एका कॉन्सर्टच्या मालिकेसाठी अमेरिकेत टूर करताना उस्तादजींना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला। टूर तात्काळ थांबवून त्यांच्या नियमित निवासस्थानी सॅन फ्रान्सिस्कोला आणण्यात आलं। त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली, पण त्यातून ते बाहेर पडू शकले नाहीत। साऱ्या जगाला आपल्या वादनानं घायाळ करणारे उस्ताद झाकीर हुसेनांनी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला। जागतिक संगीत विश्वातून सारी लयच निघून गेल्याची भावना व्यक्त होते। त्यांचा तबला आपल्याशी बोलायचा, त्यांच्या बोटांमध्ये वीज संचारायची, तेव्हा डोळे बंद करून ऐकत राहावं आणि त्यांचं वादन कधीच संपू नये असंच वाटायचं। फक्त जगभरात किंवा दक्षिण आशियात नव्हे तर साऱ्या जगात भारतीय शास्त्रीय संगीताचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी मिरवला। ते पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन आज आपल्यात नाहीये। 73व्या वर्षी अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोच्या एका रुग्णालयात त्यांचं निधन झालं। साऱ्या भारतीय शास्त्रीय संगीत विश्वाचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं। त्यांच्या कुटुंबातील मंडळी असतील किंवा इतरही अनेक शिष्य असतील, यांच्या माध्यमातून त्यांचं तबला वादनाची पद्धती ही चिरकाल जिवंत राहील, पण आता मैफिलीमध्ये ते दिसणार नाहीत ही खंत मात्र प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल। मी त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्व शामिल आहोत एवढंच या प्रसंगी बोलतो। उस्ताद झाकीर हुसेन भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातल्या गेल्या 4 पिढ्यांच्या तबला वादकांचा आदर्श होते। त्यांच्या तोंडातून बाहेर येणारे त्यांचे बोल त्यांच्या तबल्यातून ऐकू यायचे। तो अब सुने हिरन परन। उसका मतलब ये हुआ कि जैसे हिरन की जो उछाल है, जब वो दौड़ता है तो उसकी जो उछाल होती है उसका एक अंदाज ये बोल में पेश किया जाता है। तो उसका बोल पहले सुन लें और फिर तबले से सुनाता हूँ। तो बोल 3 ताल में है, धा दिन दिन ना, धा दिन दिन ना, धा दिन दिन ना, तिट दिन दिन, धधरगड़ तगड़ धा, धधरगड़ तगड़ धा, धधरगड़ तगड़ धा, तड़न तगड़ धा, तड़न तगड़ धा। तो ये तड़न तगड़ धा अंदाज सुनिए। तिन तिन ना, बहुत अच्छे। वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी पहिला लाईव्ह परफॉर्मन्स दिला आणि नंतर मागे वळून पाहिलंही नाही। त्यांच्या अब्बाजींनी म्हणजेच उस्ताद अल्ला रखांनी त्यांना तबल्याची तालीम दिली। तबला वादकांची ओळख फक्त साथीदारापुरती न राहता स्वतंत्र संगीतकार म्हणून जागा मिळवून दिली। जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या तबल्याचे चाहते निर्माण होण्यामागे त्यांची कठोर तपस्या होती। 80च्या दशकापासून त्यांनी पाश्चिमात्य संगीतकार यो-यो मा, चार्ल्स लॉइड, बेला फ्लेक, एडगर मेयर, मिकी हार्ट आणि जॉर्ज हॅरिसन यांच्यासोबत काम सुरू केलं आणि जगाला फ्युजन संगीताची नवी मेजवानी मिळायला सुरुवात झाली। गेली 4 दशकं त्यांच्या प्रयोगशील संगीताच्या जोरावर संगीत क्षेत्रातला सर्वोच्च मानला जाणारा ग्रॅमी पुरस्कार 4 वेळा त्यांनी मिळवला। 2023 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन त्यांना गौरवण्यात आलं। त्याचं ते समयावर येणं, केस उडवणं, त्याचं अतिशय लोभस, म्हणजे त्याचं जे तबला वादन असेल ते नुसतं श्रवणीय नव्हतं, तर देखणंही होतं। आणि त्यामुळे लोकांनी ते अक्षरशः वेडे झालेले बघितले नाहीत। सभेवर आल्यानंतर किंवा कार्यक्रम झाल्यानंतर प्रचंड उभं राहून त्याला टाळ्यांचं कडकडाट मी ऐकलेलं आहे। तो अजून माझ्या कानात घुमतोय। एकदा मी मैफिल झाल्यानंतर मी धीर एकवटून त्याला पूर्वीच्या आठवणी करून दिल्या होत्या। त्यावेळी त्याला एकदम आठवून त्याने माझा हात हातात घेतला, बराच वेळ सोडलाच नाही। आम्ही नंतर 4-5 मिनिटं त्याच्यावर बोललो होतो की त्यावेळचा काळ कसा होता आणि नंतर त्यांनी अर्थात खूपच प्रगती केली, देश विदेशात त्यांनी कीर्ती मिळवली होती। मी त्यावेळी कोणीच नव्हतो, पण तरी सुद्धा त्यांनी ती ओळख ठेवली होती, त्याला ते आठवत होतं आणि त्यांनी मला जे प्रेम दिलं होतं त्याचं मला अतिशय कौतुक वाटलं। म्हणजे अतिशय थोड्या यशाने माणसं भयंकर डाफरतात, माणसं इतरांना तुच्छ व्हावं लागतात, तसा तो नव्हता। भारतीय संस्कृतीविषयी त्यांच्या मनात नितांत आदर होता। गुरु शिष्य परंपरा त्यांनी आयुष्यभर जपली आणि त्याचा प्रसारही केला।
चालू शतकाच्या सुरुवातीला त्यांनी उस्ताद अल्ला रखांच्या स्मरणार्थ मुंबईत अब्बाजी नावाचा एक कार्यक्रम सुरू केला. यात देशभरातले शास्त्रीय संगीतातले दिग्गज आपली कला सादर करत. प्रत्येक जण जाकीरबाईंसाठी तबले बनवत होते पूर्वी माझ्या अगोदर, पण जाकीरबाईंकडे सफेद 3.5 इंचाचा तबला असायचा. पण मी एकदा कल्पना केली, आपण जाकीरबाईंचे हात मोठे आहेत, आणखीन जरा मोठा तबला तयार केला तर त्यांना आवडेल, म्हणून मी 6 इंचामध्ये एक त्यांना माझ्या आयुष्यात प्रथम केलेला तबला सफेद 6 इंचाचा असा मी त्यांना बनवून दिला आणि त्यांनी मला खूप खूप आशीर्वाद दिले. हा माझ्या जीवनातला एक अनमोल हा एक किस्सा आहे. संगीतासह इतर सगळ्याच कला या एखाद्या देशाची सॉफ्ट पॉवर असतात. भारतीय संगीताची हीच सॉफ्ट पॉवर जगात प्रस्थापित करण्यात पहिलं पाऊल जगविख्यात सतारवादक पंडित रविशंकर यांनी उचललं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उस्तादजींनी आपलं तालसंगीत जगभरातल्या रसिकांच्या मनावर कोरलं ते कायमचंच. आज ते आपल्यात नाहीये, पण त्यांच्या तबल्यावरची प्रत्येक थाप ही पुढच्या कित्येक पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील यात शंका नाही. When such spirits come on this earth, they don't die. They inject themselves into the lives of so many relevant people who make it possible for their name and their work and their effort. पुण्याहून राहुल कुलकर्णीसह निनाद झारे, NDTV मराठी.